खरं तर आमच्या 11 नंबर प्रभागामध्ये जॉगर्स पार्क येतं. जॉगर्स पार्क म्हणजे हे गार्डन आहे. तिथे मला वाटतं दिवसाचे 2 ते 3,000 लोकं जॉगिंगसाठी, योगासाठी, परत विद्यार्थी पोलीस भरतीसाठी खऱ्या अर्थानं त्या जॉगर्स पार्कचा एक चांगल्या पद्धतीनं वापर होतोय. परंतु गेल्या 2-3 महिन्यापासनं जॉगर्स पार्कमध्ये एक अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर खरं तर एक 15,000 ते 20,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम खऱ्या अर्थानं तिथं होत आहे. अनधिकृत बांधकाम होतंय आणि हे बांधकाम होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या जी जी लोकं त्या भागामध्ये वॉकिंग करतात त्यांना मोठा डिस्टर्बन्स या अनधिकृत बांधकामामुळे होणार आहे. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दुर्गा टेकडी नंतर जॉगर्स पार्क एवढी मोठी जागा खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहराला भेटलेली आहे आणि तिचं संरक्षण करणं तर आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि या भागामध्ये जर हे असं अनधिकृत बांधकाम होत झालं तर नक्कीच ते येणाऱ्या काळात खरं तर त्याचं खूप मोठं पर्यावरणाचं नुकसान खरं तर त्या बांधकामामुळे होईल असं आम्हाला खऱ्या अर्थानं वाटतं. काल जो प्रकार झाला तर साई गार्डनमध्ये आम्ही काशीनाथ नखाते यांचा असंघटित कामगारांचा मेळावा त्या ठिकाणी होता. त्यासाठी आम्ही आमदार साहेब, आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होतो. कार्यक्रम झाल्यानंतर साई गार्डनच्या गेटवर सन्माननीय महापौर यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं वर्तन करून चुकीच्या मार्गानं खरं तर अपशब्द बोलून तिथं एक धिंगाणा केला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीनं बेजबाबदारपणानं आमदारांशी बोलणं, बेजबाबदारपणानं नगरसेवकांशी बोलणं, अशा पद्धतीनं आपली चुकीचं काम रेटून नेण्याचं काम खऱ्या अर्थानं कालच्या प्रकरणामुळं केलेलं आपण पाहतोय, तुम्ही पाहिलं असेल. तर पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पिंपरी चिंचवड शहर हरित राहावं या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण मंडळी प्रयत्न करत असतो. आणि काल जे आमच्या भागामध्ये अनधिकृत बांधकाम होते ते खऱ्या अर्थानं खरं तर चुकीचं आहे. त्यामुळं आम्ही खरं तर त्या गार्डनमध्ये 200 झाडांची कत्तल झालेली आहे. तुम्ही ती पण पाहावी असं मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करतो. येणाऱ्या काळामध्ये हे बांधकाम थांबावं आणि अतिशय चांगलं जॉगर्स पार्क की जे तेथील नागरिकांना किंवा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना एक चांगली उपलब्धता आहे. म्हणून आम्ही सर्वजण नगरसेवक प्रयत्न करतोय आणि हे गार्डनच राहावं, तिथं चांगलं उद्यान व्हावं, झाडं वाढावी अशी आमच्या सर्वांचे हेतू आहे. धन्यवाद. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.